पुण्यातल्या वडगाव शेरी या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी प्रचाराचा पुरता धुरळा उडालाय। सुनील टिंगरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी अजित पवारांसोबतच भाजपच्या जगदीश मुळीक यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे। काहीही झालं तरी वडगाव शेरीत महायुतीचाच आमदार होईल असा दावा टिंगरे आणि मुळीक यांनी केलाय। विशेष म्हणजे जागा वाटपाआधी या दोघांनीही वडगाव शेरीच्या जागेसाठी दावा केला होता। मात्र आता दोघंही महायुतीच्या विजयासाठी एकत्रित प्रचार करतायत, काम करतायत। विजय पक्का आहे का? पहिले तुमच्यापासून 100% वडगाव शेरी विधानसभामध्ये महायुतीचा विजय हा पक्का आहे आणि 23 तारखेला आपल्याला ते चित्र दिसणार आहे की महायुतीचे उमेदवार सुनीलजी टिंगरे इथं विजय होताना आपल्याला बघायला भेटतील। पण वोट ट्रान्सफर होणार का? सगळ्यात महत्त्वाचं तर इथं जसं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्याच प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आहेत, आरपीआयचे आहेत, शिवसेनेचे आहेत, सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते आहेत। त्याच पद्धतीने मतदार देखील महायुती म्हणून आता सगळे आमच्या उमेदवाराला मदत करतात आहे। अन्न तुम्ही दोघे एकत्र आले, आजी माजी आमदार, समोर आणखीन एक माजी आमदार आहे तुमच्या, वोट ट्रान्सफर होणार का? तुम्ही एकत्र आले पण कार्यकर्ते एकत्र आलेत तर? कार्यकर्ते निश्चितपणे एकत्र आलेत। तुम्ही जर माझ्या प्रत्येक पदयात्रा रॅल्या आमच्या पाहिल्या असेल त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते एकत्र येऊनच आम्ही प्रचार केलेला आहे। आणि ज्या प्रकरणातनं तुम्हाला सातत्याने टार्गेट केलं गेलं त्यातनं तुम्ही आता बाहेर आलात का? आणि त्याला आता तुम्ही काउंटर कसं करता? कारण अजूनही तो प्रकरण उकरून काढलं जातं। आता सगळ्या चौकशा संपल्यानंतर बाहेर आला का नाही आला हे तुम्हाला कळलं पाहिजे की आता यासाठी त्यातनं सगळं प्रकरण आता जे आहे ते संपलेलं आहे। तिथे सगळं आरोपी किंवा त्याचे काय चार्जशीट सुद्धा फाईल झालेली, त्यामुळे काय अडचण नाही तिथं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुढची बातमी बघूयात। माझं घर पेटवण्यामागे राजकारण होतं असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंकेंनी केलाय। बीडच्या माजल गावात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर प्रकाश सोळंके यांचं घर पेटवण्यात आलं होतं आणि त्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं। माझं घर जाळायचं आणि मलाच परत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, हे विरोधकांचं अत्यंत नीच पातळीचं राजकारण सुरू आहे। माझं खूप मोठं नुकसान झालंय, त्या दिवशी मी लपून बसलो नसतो तर माझ्या जीवावर बेतलं असतं। जवळजवळ 3 कोटी रुपयांचं माझं नुकसान झालं, इतकं नुकसान होऊनही मी फिर्याद दिली नाही, विरोधक माझ्यावर गुन्हे दाखल करतायत असा आरोप त्यांनी केला। हे खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे असं प्रकाश सोळंके म्हणाले। माझं एवढं नुकसान झालं, माझ्या जीवावर बेतलं असतं, मी लपून बसल्यामुळं मी वाचलो। जवळजवळ 3 कोटी रुपयाचं माझं नुकसान झालं। आता एवढं नुकसान होऊनही मी फिर्याद दिलेली नाही। माझ्या CCTVच्या जे काही उपलब्ध झालं पोलिसांना त्याच्याहून त्यांनी गुन्हे दाखल केले। तर ह्याच्यापेक्षा अधिक मला काही नाही। मी कोणाचं नावही घेतलेलं नाही, माझी साधी फिर्यादही नाही, तरीसुद्धा मीच अटक केली। म्हणजे माझंच घर जाळायचं आणि माझ्यावरच आरोप करायचे, हे किती नीच पातळीला विरोधक गेलेत हे बघा।